दर्जाचा असतो त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो. आपण जो धान त्यांना भरडायला देतो त्याला CMR म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये. आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही. हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात. यांचे जे मिल आहेत जसं हे भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाईगंज वर्षाची, यांच्या अजून 2-3 राईस मिल आहेत. हे लोक काय करतात की जे इलेक्ट्रिक बिल जे दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उसना राईस मिल असते त्याच्यातले दाखवतात. आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही, कारण तो तांदूळ आपल्याला चालत नाही. आपण उसना तांदूळ घेत नाही. हे आणतात आंध्रमधून, त्याला रिसायकलिंग करू त्याच्यातलं सगळं काढून तो तांदूळ असा भुकटी होतो, निकृष्ट दर्जाचा असतो. त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळं संपवलं असतं. तुमचे जे तिथले अधिकारी आहेत त्या फूड अँड सप्लाय विभागाचे त्या अधिकारी याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात. लाट असतं त्याचा लाट. असंच ना सुधीर भाऊ? आणि त्यांचं ते तिकडे खाली जे पैसे गोळा करतात ते मंत्र्यांच्या नावाने पैसे गोळा करतात, वर द्यावं लागतात. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या संगनमताने हे सगळं चालतं. आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे. TDS योजना जी आपली आहे ती आपल्या राज्यातलं धान्य आपण आपल्याच राज्यातल्या लोकांना देऊन कंट्रोलच्या दुकानातून आपल्या राज्याच्या तिजोरीला कुठेही ठेच त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायसाठी ही PDS योजना आपण राज्यात सुरू केली. पण आज आपण पाहतोय की दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या तिजोरीला लुटलं जाते आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं जाते. माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज, माहेश्री फूड इंडस्ट्रीज आणि माहेश्री एग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून पुरवठा विभागातील अधिकारी, आदिवासी विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगनमत करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात आहेत. शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहेत. एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे, तो गेले 35 वर्ष तिकडेच आहे, बदली होत नाही. एक आगाऊ नावाचा होता, त्याला आता अलीकडे तुम्ही तिकडे परभणीत आणलेला आहे. त्यांचा एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या, कारण की सगळं राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिरोलीतच आहे आणि तिथून मग तो गोंदियात येतो, तिथूनच तो भंडाऱ्यात येतो, तो तिथून चंद्रपूरमध्ये जातो. आणि म्हणून याचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला 3 राईस मिल सांगितलेले आहेत त्या 3 राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे, गुन्हेगार आहे. आपण त्याला कारवाई करणार का? आणि हा सगळं रॅकेट जो आहे जे गरिबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट दर्जाचं प्राप्त होते, ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का? एवढंच या ठिकाणी माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर अशा प्रकारचे प्रश्न ह्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो. तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल. मी 8 दिवसात केल्यानंतर बोलवतो ना त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्माननीय सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो, सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो, माझ्या विभागाचे पण सचिव आणि हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही. ते कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी त्याच्यावर कारवाई करीन आणि असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल. हा शब्द मी सभागृहात. आमदार मोहनराव मते हे